हाय, मी डॉक्टर प्रतीक्षा, पिडियाट्रिक होमिओपॅथ आणि एक आई. आज आपण बघणार आहोत आपल्या लहान मुलांना ॲलर्जी झाली आहे का? ती ओळखायची कशी आणि होमिओपॅथिक उपचारांनी त्यांना कशी हेल्प होते. ॲलर्जी म्हणजे काय? ॲलर्जी म्हणजे आपलं शरीर काही गोष्टींवरती प्रतिक्रिया देतं. फॉर एक्झाम्पल पोलन ग्रेन, डस्ट किंवा ॲनिमलचे हेअर्स किंवा पर्टिक्युलर पदार्थ. अशा वेळेला आपल्या शरीराला या गोष्टी हानिकारक वाटतात आणि त्यामुळे जी प्रतिकार शक्ती आहे आपली ती प्रतिक्रिया द्यायला स्टार्ट करते. साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या शरीराचं काम आहे रोग आणणाऱ्या जीवांपासून संरक्षण करणं. पण ॲलर्जीमध्ये आपली बॉडी गोंधळून जाते आणि ज्या गोष्टी हानिकारक नाहीत अशा गोष्टींवरती प्रतिक्रिया देते. मग ही ॲलर्जीची लक्षणं ओळखायची कशी? तर नाक वारंवार ब्लॉक होणं, सारखं सारखं शिंकणं, नाकातून सारखं पाणी येणं, डोळ्यातून पाणी येणं, डोळे लाल होणं, शरीरावरती रेड चट्टे येणं किंवा शरीराला खाज उठणं, रात्री झोप नीट न लागणं, या गोष्टी जर वारंवार होत असतील तर त्याकडे लक्ष द्या. आता होमिओपॅथी कशी मदत करते? तर होमिओपॅथी शरीराला प्रतिसाद शिकवते जेणेकरून ॲलर्जी नैसर्गिकरित्या कमी होते आणि शरीराचं संतुलन परत आणते. तसंच मुलांची नैसर्गिकरित्या इम्युनिटी मजबूत करते जेणेकरून मुलांना वारंवार सर्दी होऊ नये. आता औषधं ही सेफ, गोड आणि मुलांना द्यायला इझी असतात. आता काही टिप्स. घर क्लीन ठेवा आणि डस्ट फ्री ठेवा. त्याचबरोबर मुलांना फ्रूट्स आणि ग्रीन व्हेजिटेबल्स खायला भाग पाडा. त्याचप्रमाणे मुलांना हायड्रेट ठेवा, खूप सारं पाणी द्या. मुलांची झोप वेळेवर होते की नाही याकडे लक्ष द्या. पॅरेंट्स, ॲलर्जी खूप मोठी गोष्ट नाहीये, पण योग्य वेळी उपचार केल्यास ती पूर्णपणे बरी होऊ शकते. होमिओपॅथी हळूहळू उपचार तर करते, पण खोलवर जाऊन त्याचा परिणाम देते. सबस्क्राईब करा डॉक्टर मॉम्स अँड टिप्सला मुलांच्या अशाच हेल्थ टिप्ससाठी.